हॅलो गाईज, तर इथे आपण बनवणार आहोत फिश फ्राय. सो इथे आपण सर्वात आधी घेतलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, लाल मिर्च पावडर, हळद, धना पावडर, लिंबू, चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लॉवर. सो इथे आता आपण जी आपली फिश आहे ते आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. सो इथे आम्ही ॲक्च्युली फिश फ्राय जी स्पेशल जी फक्त फिश फ्राय करता यूज करतं ती वाली फिश इथे आणलेली आहे. आय थिंक सो याला जिलेबी फिश समथिंग काहीतरी म्हणता. सो इथे आता आपण या फिशला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण आपलं जे लिंबू होतं ते आपण यावर टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपण मसाले घेतलेले होते ते आपण आता यामध्ये टाकायचे आहे. सो सर्वात आधी इथे आता आपण टाकलेलं आहे लाल मिर्च पावडर. लाल मिर्च पावडर टाकल्यावर इथे आता आपण टाकणार आहे हळद. इथे आपण जास्त हळद यूज केलेली नाही आहे. ऑलमोस्ट अर्धा 1.5 चमचा आपण इथे हळद यूज केलेली आहे. सो आता आपण जी हळद आहे ते आपण स्प्रेड करून घ्यायची, म्हणजे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आता आपण घेतलेला आहे गरम मसाला. तो आता यामध्ये आपण टाकून द्यायचा आहे. गरम मसाला, लाल मिर्च पावडर आणि हळद टाकल्यावर आता आपल्याला जी आपली फिश आहे तर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचे. सर्व मसाले मिक्स झाले पाहिजे असं आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आता आपण टाकलेले चवीनुसार मीठ. आता यालाही आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण 1 चम्मच धना पावडर घेतलेली आहे. सो आता ही आपली धना पावडर जे आता आपण यामध्ये टाकून द्यायची आहे. 1 चमचा आपण इथे धना पावडर यूज केलेली आहे. ते झाल्यावर आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जे सर्व मसाले वगैरे आहे ते चांगले स्प्रेड झाले पाहिजे, चांगले लागले पाहिजे असं आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर जी आपली अद्रक लसूणची पेस्ट होती ती आता आपण इथे घेतलेली आहे. ती आता आपण यामध्ये टाकायची. यालाही चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. ऑब्व्हियसली याला चांगलं मिक्स करायचं आहे. जे सर्व मसाले ते मिक्स झाले पाहिजे असे. सो आता आपल्याला फिशला थोड्या वेळाकरता झाकून ठेवायचं आहे. तिथपर्यंत आपण इथे आपली जी फिशची कोटिंग आहे ती तयार करून घ्यायची आहे. सो इथे आता आपण घेतलेलं आहे रवा आणि तांदूळाचं पीठ. सो इथे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याला. सो याला आता मिक्स केल्यावर आपण इथे 1 चम्मच लाल मिर्च पावडर जे आहे ते आपण यामध्ये टाकलेली आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ आपण इथे घातलेलं आहे. ॲज युजल याला आपल्याला फिशची कोटिंग करायची याच्याने. सो म्हणून आपण याच्यामध्ये लाल मिर्च पावडरने चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर इथे जे आपली फिश आहे त्याला आपण चांगलं कोट करून घ्यायचं, जे आपण रवा आणि राईस पावडरने बनवलेला आहे. सो फिशला आपण चांगलं कोट करून घ्यायचं याने. या कोटिंगने आपली जी फिश आहे ती एकदम क्रिस्पी म्हणजे क्रंची बनेल आणि खूप छान लागते. नक्कीच ट्राय करून बघा. त्यानंतर इथे आपले जे तेल आहे ते गरम झालेलं आहे. सो आता आपण फिशला यामध्ये टाकायचं आहे आणि 2-3 मिनटाकरता याला फिश फ्राय चांगलं होऊ द्यायचं आहे. दोघी साईडने चांगली फ्राय होऊ द्यायची आहे फिशला.
आता दोघी साईडने चांगले फ्राय झाल्यावर आता आपल्याला एका प्लेटमध्ये फिशला काढून घ्यायचं आहे. तुम्ही कधी अशी फिश ट्राय केलेली आहे का या रेसिपीनी? नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. सो आता आपण जी आपली फिश आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. ओके, सो बाकीचे जे फिश होते बाकीचे जे पण पीस होते ते आता आपण ऑइलमध्ये डिप केलेलं आहे, म्हणजे फ्राय करायला टाकलेलं आहे. सो यालाही आपण सेम प्रकारे 2-3 मिनटाकरता दोघी साईडनी चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे. त्याच्याने आपलं फिश छान लागते, बाहेरून क्रंची आणि आतून सॉफ्ट. सो येस, याला दोघी साईडने आता आपण याला फ्राय होऊ द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात तर नक्कीच कॉमेंट करा. आणि कोणता नवीन असं जर रेसिपी वगैरे हवी असेल तर तेही कॉमेंटमध्ये सांगा. सो इथे आता आपली जी फिश आहे ते चांगली फ्राय झालेली आहे. सो यालाही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. सो आपली जी फिश फ्राय आहे ती तयार झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. लव यू ऑल गाईज. थँक यू फॉर वॉचिंग.